मंग्या आणि बाबा. चला तर मग भेटू डायरेक्ट 32 सपाटामध्ये. तत्पूर्वी गर्द झाडीने नटलेला आपला निसर्ग. तो एरवी सुका असतो पण पावसाच्या दरम्यान हिरवंगार झालेलं आहे. मग कुठला एरिया? मार सपाटावरती आपण आलेलो आहोत. नावं थोडी वेगवेगळी आहेत. बाबाने आकडी कोयती लावलेली आहे. आकडी कोयतीची पण माहिती तुम्हाला मी घरी गेल्यावरती देईन. आकडी का असते आणि कोयती का असते ते. सध्या दगड बघू शकता तुम्ही पाण्यामुळे मटमटीत झालेले आहेत. लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असाल नदीमध्ये चालते वेळी पाय जपून ठेवावा लागतो. आता आम्ही आलोय माड सपाटावरती. मंडळी बघू शकता हिरवी चादर ओढलेली आपल्या अंगावरती जमिनीने. सगळीकडे हिरवगार जंगल आणि प्रसिद्ध अशी सगळ्यांची लिटी. काय रे नाटक्या? याला काय म्हणतात मग? बोडन. बोडन बोडन कशासाठी? बोडन माती काढतात ना? माती काढून म्हणजे डाळ जेव्हा आपण बनवतो तेव्हा माती उकरतात ना तिथली. ते टाकल्याचं पण छोटे छोटे अजून वरती आलेले आहे. आणि काय रे त्याला विसरलो. नाही नीट नाव सांग. आपण काय बोलतो तिला? शिरडा. आणि ते तुझ्या भाषेत वाईट वाईट बालसम म्हणजे नॅचरल नाव आणि कोकणातलं नाव दोघांमध्ये डिफरंट बघू शकता. याच्यावरती पिंक कलरची फुलं आलेत. मस्त दिसतात. याच एरियामध्ये अळंबी सगळ्यात जास्त सापडते. आता सीझन बऱ्यापैकी निघून गेलेली. आता आपल्याला भेटला उशिरा. एकच आम्ही आलोय फावळ्या वेळामध्ये म्हणजे सगळी संपल्यावरती. एक कॅच करा तो कशी असतात दाखवा. ह्याला बोलतात काटला. ह्याची भाजी एकदम अप्रतिम. आणि ही आहे ती फारगी. हिला फारगी म्हणतात. तर ह्याची पण आपण बघणार आहोत कुठे भेटते का आपल्याला. कवली असेल तीच घ्यायची. जून काय कामाची नाही आहे. औषधी आहे ना. काय नाव? चिचारडी. बघू शकता हे बघा वांग्यासारखी दिसते नॉर्मल. झाड्या मच्छरने फोडून काढले अक्षरशः. सत्तरीच्या आसराला पण तेवढीच आतमध्ये निघतच नाही आहे. फारगीची भाजी तर कुठे दिसलेलीच नाही आहे. हा एक छोटासा ओढा
तो क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडतो. तोही दाखवणार आहे मी क्रिकेटचं मैदान कुठं आहे. समोरून कदाचित तुम्हाला दिसत असेल 3 दगड एकावर एक उभी केलेली बाउंड्री लाईन. आज खेळण्याचा बेत होता, घरी बसून कंटाळा आला होता, पण पावसाने आज सगळीकडे सगळ्यांचाच खेळ करून टाकला. ही एक बाउंड्री लाईन आहे. मैदानाचं दर्शन तुम्हाला घडवणारच. आलो होतो काटलांसाठी, परंतु काटलं काही जास्त सापडलेली नाही आहे. मच्छरने जास्त करून फोडून खाल्लं नाही. बॅच की कोकणात क्रिकेट म्हणजे सगळ्यात मोठा खेळ असं म्हणायला काय हरकत नाही. तुम्ही बघू शकता वर्षानुवर्ष आमच्या निगडे गावची पोरं, विशेष करून आमच्या वाडीतली पोरं, हे स्टंप आणि तो तिकडे स्टंप, हा असा पूर्ण ग्राउंड खेळण्यासाठी राखीव म्हणून ठेवलेला आहे. अर्थात तो आमचा नाही आहे, परंतु दरवर्षी वर्षानुवर्ष सगळेजण याच मैदानामध्ये खेळून मोठे झालेले आहेत बऱ्यापैकी. त्यातलाच एक क्रिकेटपटू तुमच्यासमोर चालतोय, तो म्हणजे मंगेश रेवाळे, आम्ही निगडेकर. बघू शकता NPLचा टी-शर्ट घालून. अशी भाजी तर आम्हाला नाही दिसली, असो पण पाय मोकळे तर झालेले आहेत. काय वाटतं मग काय तुला पावसामध्ये छत्री कंट्रोल करताना मंगेश? कशावरती बघितली होतीस तू? तिकडे बाबा शोधतायत वेल कुठे दिसतंय का. चिरडीची झाडं भरपूर आहेत. कातलामधलं हिरवं रान, कातल असलं तरी बघा कुठे कुठे दगड दिसतात बघ. बाकी सगळ्या ठिकाणाकडे हिरवं हिरवं झालेलं आहे पूर्ण. ही समोर एक वेळ आहे ती बघ कसली अगदी अंगाला चिपकून राहते ही माशी. आणि थोड्या टायमातच आपला सगळा पाऊस कमी पण वारा जास्त आहे. हे आहे कातलामध्ये एक जगलेला निवडून ग. हे ह्याच्यावर बघ, तो बघ आतमध्ये बघ, ह्याच्यात बघ, हे बघ समोर बेल बघ. ही कसली बेल आहे? दगडांमध्ये वेली भरपूर आहेत. ही बघ ही वेली बघ.
तिकडे जायला लागेल. वडाचा फळ आणखीन काढला आहे. हां ते ती कासाराची पेटी. कासाराची पेटी बिटी ती ती कुठे आहे? त्या साईड किती लांब आहे तो? लागेल अर्धा तास. लेणी आपण तुम्हाला लेणी ना म्हणता आला शिल्प जे काय केलेलं आहे शिल्प शिल्प ते तुम्हाला दाखवण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू. अप्रतिम असं म्हणजे घोड्याची पायाची ठसे, त्याच्यानंतर कासार. कासार म्हणजे पूर्वी आपल्याकडे महिला वर्गासाठी हातातल्या ज्या बांगड्या असतात त्या घालण्यासाठी स्वतः कासार या म्हणजे हे स्वतः आपल्या गावोगावी फिरायचे, तर त्यांनी ते कोरलेलं त्यांचं शिल्प कातलामध्ये कोरलेलं अप्रतिम शिल्पसुद्धा आपल्याकडे आहे. वेळेच्या अभावी आपण तुम्हाला ते दाखवू शकत नाही, परंतु तुम्हाला ते आम्ही दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. सध्या पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे. इथे बघितलं चल तिकडून चल, पंधलात पाणी बघून येऊया. मंडळी आता तुम्हाला मी जवळून दाखवतोय. अरे या पाहू बेनी तर नुसतं आहे बघा, मंग्याच्या हातामध्ये तुम्हाला दिसतंय. हातीचा या साईडला खाली आहे तो बुंदा, आणि ही अशी वरती चढत गेलेली आहे. हिला म्हणतात आपल्याकडे काटला. हा बघ एक आहे नशीब. नशीब दिसला का तुला? नाही रे, पान आहे की काटल आहे? पान आहे. मला वाटलं काय काटळच आहे की काय. कंटोळे म्हणतात, आमच्याकडे काटलं म्हणतात. आणि कातलामधील सर्वात मोठा ओढा, बरोबर ना? आम्ही पंदल म्हणतो, आमच्याकडे पंदल म्हणतात. हा पाणी पिण्यायोग्य असतो. पंदला तर आपण पंदला. या ठिकाणी सगळे आमचे क्रिकेटपटू आपली तहान भागवण्यासाठी या ठिकाणी येतात. पाणी तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे ते. कातलाचं पाणी असल्यानंतर तर स्वच्छ राहतंच, परंतु ह्या कातलातनं सुद्धा चालते वेळी खूप सांभाळून चालावं लागतं. आणि दुसरी गोष्ट, याच ठिकाणी चढणीचे मासेसुद्धा येतात, मले वगैरे मासे. मंग्याने पाणी आता प्यायला यातलं. लहानपणीच्या आठवणी आहेत. आता कामाअभावी, वेळेअभावी आपल्याला त्या पुऱ्या करता येत नाही म्हणा, किंवा यायला इकडे जमत नाही. ह्या अशाच दगडी उभ्या करून ठेवलेल्या आहेत एकावर एक लावून. हा समोर जो डोंगर तुम्हाला दिसतोय त्या ठिकाणी सुद्धा एक झेंड्याचं टोक आहे. झेंड्याचं टोक म्हणजे मंग्या जरा झेंड्याचं टोक सांग. मंग्या सांगेल. अरे मी याला झेंड्याचं टोक म्हणजे तिथून दुर्बिणीने आपल्याला मुंबई दिसते. ते सुद्धा या ठिकाणी एक टोक आहे जे ब्रिटिशकालीन आहे, आताचं नाही आहे. ब्रिटिशांनी त्या ठिकाणी त्यांची मार्किंग केलेली आहे खून. तर आम्ही लहान होतो त्या टायमाला तिथे भारतीय सेनेचं नाही म्हणता येणार, पण त्यांचं एक विमान इथे आलं होतं. ते सुद्धा ती खून पुन्हा एकदा डार्क करून गेलेली आहेत. त्या खुणीतून त्यांना पूर्ण मच्छी कुठल्या एरियामध्ये आहे काय कसं त्यांचं यंत्र होतं, त्या यंत्राने ते आले, चेक केली आणि पुन्हा आपल्या मार्गाला निघून गेले. त्याच वेळेस आम्ही प्रत्यक्षात समोरून जवळून हेलिकॉप्टर बघितला होता. ते सुद्धा तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवू. आता सध्या वेळेअभावी आपल्याला ते जमत नाही आहे, पण आम्ही नक्कीच गणपतीमध्ये म्हणा किंवा ज्यावेळेस रिटर्न आम्ही येऊ
ठिकाणी येऊन तुम्हाला ती जागासुद्धा दाखवू. बाबा भरपूर फिरतायत काटलांच्या शोधात. आम्हाला काय वेळ आपल्याला तरी दिसलेली नाही आहे. तशी ती एक दाखवली तुम्हाला, ती पण तेच बघून गेले होते ऑलरेडी. नाव काय? ही एक वेळ आहे, ही आपल्याकडे घरी सुशोभीकरणासाठी सुद्धा लावली जाते. तुम्ही बघू शकता, आमच्याकडे अस्वलीची केसं म्हणतात याला. छत्रीवरती तुम्हाला दिसली असेल. आणि हे आवलीचं झाड, हे आहे आवलीचं झाड. पण आता करता हा माहिती आहे ती त्या ठिकाणी केलेली, वरती तिथून केलेली काहीतरी. इथे आम्ही शूटिंग केलेली होती ऑलरेडी. फोटोग्राफी आणि व्हिडिओचा नाद फार जुना आहे, परंतु यूट्यूबचं चॅनल ओपन करावं किंवा त्याच्यावरती आपल्या जुन्या आठवणी त्या अपलोड कराव्या असं कधी वाटलं नाही. परंतु आता ती वेळ आलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपल्या आठवणी. हे सुद्धा बघा, झाड आहे छोटंसं, परंतु त्याच्यावर जे आलेलं फूल आहे किती अप्रतिम आहे. जर नाव मला पण आता आठवत नाही, परंतु पाहू शकता किती सुंदर आहे ते. तुम्हाला सुद्धा या फुलाचं नाव जर कळालं तर मला कमेंटमध्ये नक्की करून सांगा. आता आपण चाललोय हळूहळू परतीच्या मार्गावरती. बघूया. होय चल, हो इकडं वर आहेत. बाबाने अख्खा कातल शोधून काढलाय काटलांसाठी. जे तुम्हाला मी फूल दाखवलं, हे मग इकडे जरा, इकडे जरा. हे सुद्धा एक सुशोभीकरणावालं झाड आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसतंय. आणि जे तुम्हाला आता मी दाखवलं फूल, त्याचंच दुसरा प्रकार आणखीन सेम तसाच, पण कलर बघा तुम्ही फुलाचा किती मस्त आहे. हातातली अंगठी किती छान दिसेल याच्याने. पाहू शकता. तुम्ही सुद्धा कमेंट करून सांगा मला नक्की या झाडाला काय म्हणतात. आणि हे गंधारीचं झाड, हे सुद्धा सुशोभीकरणासाठी आजकाल बऱ्याचशा गार्डनमध्ये दिसतं. तुम्ही पाहू शकता, मंग्याने आपल्या झाडांमध्ये PhD केलेली आहे. तो सुद्धा त्याला त्याचं नाव सांगेल. गंधारीला काय बोलतात? लँटेना. हा, लँटेना. गंधारीला म्हणजे कुठल्या भाषेमध्ये म्हणता येईल त्याला? इंग्लिश. इंग्लिश भाषेमध्ये रॅन्टेला, लँटेना. लँटेना, सॉरी लँटेना असं म्हणतात. म्हणजे बऱ्यापैकी झाडांची, फुलझाडांची जी आहे ती ओळख त्याला खूप आहे. त्यांनी काम केलं, त्याच्यामुळे गार्डनिंगचं त्याला सगळी माहिती आहे त्यातली. इथून चल, जवळ आलो का आपण तिथे? तिकडे जाऊया मग, त्यांना विचार घेतात ते दाखवायला. त्यांना विचार घेतात ते. वाडा वाडा, ही आमची गावची वाडीची, माफ करा, वाडीची आमच्या पाण्यासाठी बांधलेली टाकी. इथून पाणी आमच्या पूर्ण वाडीला खालपर्यंत पाणी जातं. घरं तुम्ही बघू शकता. हां आता नको, परत म्हणतील घर. इकडं पूर्ण अशी बऱ्यापैकी खालीपर्यंत आमची घरं आहेत. आणि हा रस्ता बनवलेला आहे गाडी डायरेक्ट वरपर्यंत येण्यासाठी. आता आपण थोडंसं आड मार्गाने आणखीन एकदा चाललोय. इकडे कुठे काय सुगावं लागतंय काय.
लाकडं पाण्यामध्ये भिजलेली आहेत. चवई चवईच ना मग ए चवई ना. पाण्याचा आवाज किती चांगला येतोय बघा. समुद्रासारखा आवाज येतोय. हा आलेला आहे शेताचा पाणी. पूर्वी ही सुद्धा जागा मोकळी नसायची, म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाचणी ही लावलेली असायची. आज सगळ्याच लोकांनी आपली शेती सोडून दिलेली आहे, त्याच्यामुळे ह्या अशी जागा आहे सगळ्या आता मोकळ्या झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे पाण्याचा किती छोटं मोठं झरे कसे वाहतात ते बघू शकता. आणि अजून एक मंग्याने मोठा झरा दाखवायला बघायला बोलवलंय. बघूया तो सुद्धा कसा दिसतो. मंडळी कसं वाटतंय जवळून हे पाणी बघायला ते सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला तर मी दाखवतो हा पाणी येतोय कुठून. तुम्ही विचार नाही करू शकत. हा असा मोठा वरती आलेला जमिनीचा भाग असा घसरत चालला आता दरवर्षी हळूहळू. परंतु वरतून जो झिरपट पाणी येतो तो हा असा या आतमधून या होलमधून आतमधून पाणी आतमध्ये येते, बाहेर येते. इकडे तुम्ही बघू शकता पाण्याचा फोर्स पण बघू शकता किती आहे. आणि हा असाच पाणी पुढे वाहत वाहत खाली जाऊन आपल्या नदीला मिळतं. सुंदर नजारा बघायला असं वाटतं की हा खूप मोठा धबधबा आहे. झूम करून दाखवलं पण तसा नाही आहे छोटासाच. चला काय आहे तिकडे. हे बघ खाली आहे खालच्या बाजूला एक आहे बघ. मंग्या जाऊन येजा. खराब येतो हा आपल्या घराच्या मागच्या बाजूचा सर्व एरिया पूर्ण भाताने हिरवगार झालेला आहे. समोरून 2 मिनटं. या ठिकाणी आपला उन्हाळी वाडा असायचा. इथे ही जागा आणि बाबांचा त्या बाजूला, या बाजूला बाबांचा आणि आपला इथे असायचा. ही जागा आहे ती. आपल्याकडे सुद्धा आपले 2 बैल होते. एक पंडा आणि दुसऱ्याचं नाव काय रे. पंडा आणि पोद्दार असे 2 बैल आपले सुद्धा होते आपल्याकडे. परंतु वय झाल्या कारणाने ते पण मरण पावले. त्याच्यानंतर मग आपण असंच एकमेकांना मदत करून त्यांची मदत घेऊन आपण शेती करून घेतली. आणि सध्या आता तुम्ही बघत असाल नुकताच आपण म्हणजे लावणी संपता पॉवर ट्रेलर घेतलेला आहे. पूर्णपणे गर्द झाडीने कंपाऊंड पूर्णपणे वेढला गेलेला आहे. आणि आतमध्ये आपला तो घरसुद्धा आज तुम्हाला मी दाखवणार आहे. हा आमचा खादू. आमचा खादू काय खातोय. आमचा खादू आजीसोबत बसून काय खातोय. बिस्किट. हा पितो ना आता. हा पितो ना. खादूने आमचं दूध प्यायला घेतलंय. हाय हाय कर. आता थम्सअप कर पप्या. हा हाय थम्सअप आहे एक नंबर.